संध्याकाळी ऑफिसमध्ये कामात गुंतलेला अर्जुन बायकोला फोन करून म्हणाला, रिया, आज संध्याकाळी घरचे येणार आहेत. मस्त स्वयंपाक बनवून ठेव. रिया कपाळावर आठ्या आणत म्हणाली, काय पुन्हा तुझ्या घरचे? मला नाही जमणार. मी काय रोबोट आहे का? मी काही करणार नाही. मी एकटीने काय काय करायचं? हे बघ अर्जुन, तुला त्यांना काय भेटायचं आहे ते तिकडे बाहेर भेट. तू त्यांना कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन जा. काय खाऊ घालायचं ते घाल आणि तिकडूनच निरोप दे. बायकोचे बोलणे ऐकून अर्जुन थोडा शांत पण ठाम आवाजात म्हणाला, अगं ते काय नेहमी येतात का आपल्याकडे? आणि मलाही तू तिकडे जाऊ देत नाहीस? निदान वर्षातून एकदा तरी त्यांना इथे आपल्या घरी येऊ देत. माझे आई वडील आहेत ते. रिया काही उत्तर न देता मनात म्हणाली, जाऊ दे, येऊ दे यांच्या घरच्यांना. मी काहीच करणार नाही. कशालाच हात लावणार नाही. त्याला जे करायचं ते करू देत. तिने काही न बोलता रागाने फोन ठेवला आणि चादर पांघरून झोपली. रात्री 7:30 वाजता दारावरची बेल वाजली. सासू सासरे येणार आहेत म्हणून तिने आजारपणाचे नाटक केले होते. त्यामुळे हळूहळू चालत जाऊन रियाने दरवाजा उघडला आणि समोरचे दृश्य पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण अर्जुनच्या बोलण्यावरून तिला त्याचे आईबाबा येणार असल्याचे वाटत होते. पण दारात तर तिचे आई वडील, भाऊ मिलिंद, भाऊजाई सीमा आणि त्यांची मुलं उभी होती. सासू सासरे येणार आहेत म्हणून तिने काही स्वयंपाक बनवला नव्हता. तिने आजारी असल्याचं नाटक करून डोक्याला ओढणी बांधली होती आणि आहे त्या अवतारातच दरवाजा उघडायला आली होती. रिया अवाक होऊन त्या सर्वांकडे पाहत होती. तेव्हा आईच्या आवाजाने ती भानावर आली. तिची आई म्हणाली, हे काय ग रिया, काय झाले तुला? तू आजारी आहेस का? आणि सकाळी जावई बापू सोबत तुझ्या बाबांचे बोलणे झाले होते, पण तेव्हा तर त्यांनी तू आजारी असल्याचे सांगितले नाही. यावर रिया पटकन म्हणाली, त्याचे काय आहे नाही, मी आजारी आहे हे जर अर्जुनला सांगितलं असते तर तुझ्या जावयाने खूप टेन्शन घेतले असते आणि मग त्यांना तुम्हाला बोलवले नसते. आणि आई, मी काय आजारी वगैरे नाही. माझ्या चष्म्याचा नंबर बदलला आहे म्हणून थोडेसे डोके दुखत आहे, बाकी काही नाही. तुम्ही आत या ना. वहिनी, कशी आहेस तू? अरे वा, बच्चे कंपनी पण आत तुकडे आली की. असे बोलून ते गालातल्या गालात हसले आणि त्या सर्वांना बसायला सांगून किचनमध्ये पाणी आणायला गेली. किचनमध्ये गेल्यावर तिने तिच्या मोबाईलवरून अर्जुनला फोन लावला आणि म्हणाली, कुठे आहेस अर्जुन? अरे तू स्पष्ट का नाही सांगितले की माझे घरचे येणार आहेत? मुद्दाम केलंस ना? आता सांग बरं, मी काय करू आणि आताच लगेच यांना काय खायला बनवू? अर्जुन हसला आणि म्हणाला, काय करायचे आणि काय बनवायचे हे तुझे तू ठरवत बस. मी शहरातच नाहीये. मी आणि माझे घरचे हिल स्टेशनला आलोय. आणि हो, तुझ्या घरच्यांना सरप्राईज म्हणून मीच बोलवलं होतं, खास करून तुला धडा शिकवण्यासाठी. एक लक्षात ठेव रिया, जोपर्यंत तू माझ्या घरच्यांना आपले मानत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या घरच्यांना आपले मानणार नाही. हे सर्व ऐकून रियाला राग आला आणि ती म्हणाली, मला न सांगता आणि एकटीला सोडून तू तुझ्या आईबाबांसोबत बाहेर फिरायला गेलास? अर्जुन म्हणाला, या सगळ्या गोष्टीसाठी तू जबाबदार आहेस. असे बोलून त्याने फोन कट केला. तिकडे बाहेरच्या खोलीत तिच्या माहेरची मंडळी बसली होती. तिची आई किचनमध्ये आली आणि म्हणाली, काय ग रिया, चहा पाण्याचे पाहायचे सोडून आम्हाला बाहेर बसून फोनवर गप्पा काय मारत बसलीस? अगं, तुझे बाबा आणि मी आलो असतो तर मला याचे काही वाटले नसते, पण तुझे दादा आणि वहिनी ही आले आहेत, ते काय म्हणतील? दादाचे सोड, पण तुझी वहिनी काय म्हणेल? नंदेच्या घरी गेल्यानंतर तिने पाणी सुद्धा विचारले नाही, सरळ आत जाऊन बसली. आईचे बोलणे ऐकून रियाने पटकन सर्वांना पाणी दिले. त्यानंतर प्रत्येकाच्या फरमाईशप्रमाणे चहा, कॉफी आणि सरबत करून दिला. आईला रियाच्या चेहऱ्यावरून ते नाराज असल्याचे जाणवले. आईने तिच्याकडे पाहून विचारले, काय ग, तू अजून स्वयंपाक बनवला नाहीस? तुला जावई बापूंनी सांगितलं नाही का? रियाने उत्तर दिलं, अगं त्यांनीच आम्हाला जेवायला बोलवलं म्हणून तर आम्ही सर्वजण आलो आहोत. आई म्हणाली, रिया, हा काय प्रश्न आहे? आम्हाला जावई बापूंनी जेवायला बोलवलं आहे म्हणजे तुला तर ठाऊक असणारच ना. पुढे रिया काहीही न बोलता मूग गिळून गप्प बसली. तेवढ्यात तिथे तिचा भाऊ मिलिंद आला आणि म्हणाला, मला तर वाटलं आपल्या सर्वांना पाहून ताई खुश होईल.
पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत आहे की आपण इथे आलेले तिला आवडले नाही. भावाचे बोलणे ऐकून रियाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली, अरे दादा, असं का बोलतोस तू? तुम्ही माझ्या घरी आलात हे मला काय नाही आवडणार. तिने पटकन कोणाचीही मदत न घेता स्वयंपाक बनवला आणि काही वेळातच ते सर्वजण जेवायला बसले. मिलिंद म्हणाला, ताई, अजून भाऊजी कसे आले नाहीत? तेव्हा ती ताट करत म्हणाली, दादा, अरे ते बाहेर फिरायला गेले आहेत. तिचे बोलणे ऐकून आईबाबांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी जमली होती. तिच्या आईबाबांना हा सर्वात मोठा प्रश्न पडला की आम्हाला घरी बोलवून आणि रियाला घरी एकटीला सोडून जावई बापू असे बाहेर फिरायला गेलेच कसे? त्यावेळी ते रियाला काही बोलले नाहीत. सर्वांनी जेवण केले आणि रिया घरी एकटी आहे याचा विचार करून ते सर्वजण रात्री तिच्या घरीच थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी रियाने झोपाळ्यावर पेपर वाचत बसलेल्या बाबांना चहा दिला. तेव्हा रियाचे वडील तिला शांतपणे म्हणाले, रिया बाळा, खरं सांग बरं, तुझ्यात आणि जावई बापूमध्ये काही बिनसले आहे का? काल इथे आल्यावर आम्हाला तुझा चेहरा बघून धक्का बसला. तुला आम्ही इथे आलेले आवडले नाही हे स्पष्ट जाणवलं आणि आता सर्वात जास्त या गोष्टीची काळजी वाटत आहे की तू आजारी असताना तुला एकटीला सोडून ते बाहेर फिरायला गेलेच कसे? काही झाले तरी मी त्यांना याचा जाब विचारणार आहे. बाबांचे बोलणे ऐकून रिया घाबरली आणि ती म्हणाली, बाबा, तुम्ही त्यांना काही विचारू नका. त्यांचे फिरायला जायचं आधीच ठरले होते. ते त्यांच्या मित्रांबरोबर फिरायला गेले आहेत म्हणून मला सोबत घेऊन गेले नाहीत. तिचे बाबा मात्र रागात असल्याचे तिला स्पष्ट दिसत होते. ती खूप घाबरली होती. काही वेळाने रियाचा भाऊ आणि भाऊजे घरी जायला निघाले. तिचा भाऊ म्हणाला, आई बाबा, आता आम्ही दोघे निघतो. आम्हाला ऑफिसला जायचे आहे. भाऊजे येईपर्यंत तुम्ही दोघे इथेच थांबा. मी त्यांना 2-3 वेळा फोन लावला पण त्यांचा फोन काही लागला नाही. आपण सगळेच गेलो तर ताई एकटी कशी राहणार? आजकाल दिवस खूप वाईट आहेत. रियाने उत्तर दिले, अरे दादा, राहीन मी एकटी. इथले शेजारी खूप चांगले आहेत. तू माझी काळजी करू नकोस. तू आईबाबांना सोबत घेऊन जा. तिचे बाबा म्हणाले, नाही नाही मिलिंद बरोबर बोलतोय. जावई बापू येईपर्यंत आम्ही दोघे इथेच थांबू. मला त्यांच्याशी जरा महत्त्वाचे बोलायचं आहे. मिलिंद आणि सुनबाई, तुम्ही दोघे निघा आणि पोहोचल्यावर फोन करा. ठीक आहे बाबा, असे बोलून ते दोघेही निघून गेले. 4 दिवसांनी अर्जुन घरी परतला. त्याने पाहिलं तर त्याचे सासू सासरे TV पाहत बसले होते. त्याला व्यवस्थित ठाऊक होते की जोपर्यंत तो घरी येणार नाही तोपर्यंत रियाचे आईबाबा तिला एकटीला सोडून जाणार नाही. घरात आल्याबरोबर अर्जुनने सासू सासऱ्यांना वाकून नमस्कार केला. सासू म्हणाली, कसे आहात जावई बापू? आणि हे काय वागणे झाले? आम्हाला जेवायला बोलवले आणि तुम्ही ट्रिपला गेलात? अर्जुन म्हणाला, आई, सर्वात आधी मला तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देऊ द्या. तर मी अगदी मस्त मजेत आहे. आणि तुम्हाला बोलून मी ट्रिपला का गेलो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तुमची मुलगीच देईल. रियाचे बाबा म्हणाले, हे काय जावई बापू, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवला होता म्हणून गेला तुम्ही. यात माझ्या मुलीला काय विचारायचे? आणि मला सांगा, घरात बायको एकटी असताना कोणता नवरा तिला सोडून फिरायला जातो, तेही 4 दिवस? बैठकीच्या खोलीत मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकून रिया बाहेर आली आणि म्हणाली, अरे अर्जुन, आलास तू? मला सांग, तू चहा घेणार की डायरेक्ट जेवायला वाढू? अर्जुन म्हणाला, नको, मी बाहेर जेवून आलोय. आईने मला जेवल्याशिवाय जाऊ दिले नाही. जावयाचे बोलणे ऐकून रियाचे बाबा म्हणाले, जावई बापू, तुम्ही तर मित्रांसोबत फिरायला गेला होता ना, मग आईबाबांकडून कसे आलात? सासू सासऱ्यांचे बोलणे ऐकून अर्जुनने रियाकडे पाहिलं. तेव्हा तिने पटकन खाली मान घातली. तो हसला आणि पुढे काही बोलणार तेवढ्या दारावरची बेल वाजली. अर्जुनने दरवाजा उघडला तर दरवाजात मिलिंद आणि सीमा उभे होते. मिलिंद म्हणाला, भाऊजी, तुम्ही आम्हाला पुन्हा का बोलवून घेतले? तो म्हणाला, अहो आधी तुम्ही आत तर या, सगळं सांगतो. भावाला आणि भाऊजाईला आलेले पाहून रिया आणखीनच घाबरली. तिला असे वाटले की आता या सर्वांसमोर तिची पोल खोल होणार. अर्जुन म्हणाला, मिलिंद आणि सीमाताई, मी तुम्हाला बोलून घेतले कारण आता मी जे काही बोलणार आहे ते ऐकण्यासाठी तुम्हीही हजर असावे असे मला वाटले. स्पेशली सीमाताई. त्यांच्यापैकी कोणालाही काही समजत नव्हते की अर्जुनला नक्की काय सांगायचे आहे.
मिलिंद म्हणाला, भाऊजी तुम्ही आम्हाला जेवायला बोलवले पण घरात तुम्हीच नव्हता. आम्हाला असे बोलवून स्वतः बाहेर फिरायला जाणे तुम्हाला शोभते का? अर्जुन म्हणाला, आई बाबा, मिलिंद आणि सीमाताई, तुम्हा सर्वांसमोर मला रियाबद्दल काही सांगायचे आहे. मागच्या काही महिन्यापूर्वी माझे आईबाबा अचानक इथे माझ्या घरी आले. तेव्हा ते अचानक का आले म्हणून रियाने माझ्याशी भांडली. हे ऐकताच तिची आई म्हणाली, रिया, हा काय आगाऊपणा आहे? हे त्यांच्या मुलाचे घर आहे, ते कधीही येऊ शकतात. त्यांना वाटेल तितके दिवस राहू शकतात, अगदी कायमचे सुद्धा. मग का भांडलीस तू जावई बापूंशी? रिया खाली मान घालून उभी होती. अर्जुन पुढे म्हणाला, आई, ती नुसती भांडली नाही तर माझे बाबा आठवडाभर राहणार असल्याचे समजल्यावर ती तिच्या मैत्रिणीसोबत लोणावळ्याला फिरायला निघून गेली. बिचारे माझे आई बाबा 2च दिवसात गावी परत गेले, कारण त्यांना न सांगता हे समजले की त्यांच्या सुनेला सासू सासरे आलेले आवडलेले नाही. मला सांगा, वर्षातून 1-2दा माझे आई बाबा मला भेटायला येतात. मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. मग त्यांना माझी किंवा मला त्यांची ओढ नसेल का? ही मला माझ्या आईबाबांशी भेटायला देखील जाऊ देत नाही. उद्या जर मी हिला म्हणालो की तूही तुझ्या आईबाबांकडे जाऊ नकोस, किंवा सीमाताई जर मिलिंदसोबत रियाप्रमाणे वागल्या तर तुम्हाला चालेल का? मिलिंद पटकन म्हणाला, मी सरळ तिला घराबाहेर काढेन. काल परवा माझ्या आयुष्यात येऊन जर ती मलाच माझ्या जन्मदात्या आईवडिलांपासून दूर ठेवणार असेल तर अशी बायको नको आहे मला. अर्जुन म्हणाला, एक्झॅक्टली. मग मीही असाच निर्णय घेतला तर? रियाचे बाबा तिच्याकडे रागाने पाहत होते. अर्जुन म्हणाला, बाबा, रियाला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं केलं. त्या दिवशी मी फोन करून तुम्हा सर्वांना इथे घरी जेवायला बोलवलं आणि रियाला फोन करून सांगितलं की घरचे येणार आहेत. तिला वाटले की माझे आई बाबा येणार आहेत, म्हणून ती मला म्हणाली, तुझ्या आईवडिलांना बाहेरच भेट आणि एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला घाल आणि तिकडूनच निरोप दे. अर्जुनचे बोलणे ऐकता सर्वांना धक्का बसला. तिचे बाबा म्हणाले, हे असे संस्कार केले आहेत का मी तुझ्यावर? आज तुला आमची मुलगी म्हणायला देखील लाज वाटते. नाक कापलेस ग तू आमचे. एकीकडे तू नवऱ्याच्या आईवडिलांना दुखावतेस आणि दुसरीकडे स्वतःच्या आईवडिलांना खुश करण्यासाठी धडपडतेस. ही कोणती पद्धत आहे वागण्याची? अगं, लग्नानंतर सासू सासरे हेच सुनेचे आईवडील असतात. अर्जुन म्हणाला, आई बाबा, मला माझ्या आईवडिलांना सोडता येणार नाही, त्यामुळे मी यापुढे तुमच्या मुलीसोबत राहू शकणार नाही. अर्जुनचे बोलणे ऐकून रियाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे आई बाबा हे घाबरले. रिया म्हणाली, नाही अर्जुन, असे बोलू नकोस. मी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय. अर्जुन म्हणाला, तसाच मीही माझ्या आईवडिलांशिवाय राहू शकत नाही. सीमा म्हणाली, ताई, तुम्हाला जसे तुमचे आईबाबा प्रिय आहेत तसेच अर्जुन दादांनाही त्यांचे आईबाबा प्रिय असतील. हे तुम्हाला कसे कळले नाही? दादांचे आईबाबा येणार म्हणून त्यांचा स्वयंपाक करावा लागेल म्हणून तुम्ही आजारी असल्याचे सोंग घेतले, पण स्वतःची माहेरची माणसे आल्यावर माझी किंवा आईची मदत न घेता एकटीने स्वयंपाक केला. असं जर मी वागले तर तुम्हाला चालेल का? ऐकलत ना तुम्ही मगाशी तुमचे दादा काय बोलले? मी जर अशी वागले असते तर त्यांनी कोणता निर्णय घेतला असता? रियाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. तिची आई म्हणाली, रिया, अगं, संसार फक्त 2 माणसांचा नसतो, तर तो दोन्ही घरातील नाते एकत्र विणल्याने तयार होतो. जर तू जावई बापूंच्या आईबाबांना परके मानशील तर तेही तुझ्याशी तसेच वागतील ना. त्यामुळे तुझी चूक पाहता त्यांनी जे काही वागले ते आम्हाला योग्यच वाटले. रिया रडत म्हणाली, आई बाबा, मी खरंच चुकले. माझ्या मूर्खपणामुळे मी माझ्या सासू सासऱ्यांना नेहमी परके मानले, पण अर्जुनने मला आरसा दाखवला. रियाने अर्जुनचे पाय धरून माफी मागितली. ती रडत म्हणाली, अर्जुन, मला माफ कर. मी खरंच खूप मोठी चूक केली. तुझे आईबाबा हे माझे आईबाबा आहेत हे मी लक्षातच घेतले नाही. मी माझ्या आईबाबांना जसा मान देते तसाच मान मी त्यांनाही द्यायला हवा होता, पण मी त्यांच्याशी नेहमी परकेपणाने वागले. पण यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. आता मला समजले आहे की संसार टिकवण्यासाठी फक्त पती पत्नीचे नाते पुरेसे नसते, तर त्यासोबतही दोन्ही घरामधील प्रेमही जपावे लागते. तिचे बाबा म्हणाले, रिया, आम्ही तुझे आईबाबा आहोत. तू जसे वागशील त्यातून आम्ही तुझ्यावर केलेले संस्कार दिसतील.
कोणतेही आईबाबा आपल्या मुलांवर चुकीचे संस्कार करत नाहीत. त्यामुळे तुला चुकीचे वागताना पाहून आम्हालाही वाईट वाटले. पण आता तुझ्या डोळ्यात पाहून खरंच तुला पश्चाताप झाल्याचे जाणवत आहे. म्हणून आजच वचन दे की यापुढे तू अर्जुनच्या आईबाबांना तुझ्याच आईबाबांसारखे मानशील. रियाने डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली, हो बाबा, मी वचन देते. आतापासून प्रत्येक सण, प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत वाटून घेईल. सीमा पुढे आली आणि म्हणाली, ताई, आज तुम्ही तुमची चूक मान्य केलीत, तेच खूप मोठं आहे. जाऊ द्या, भूतकाळात काय झालं त्यावर विचार करू नका. यापुढे तुम्ही सगळे एकत्र प्रेमाने राहा. अर्जुनच्या डोळ्यात समाधान चमकले. तो म्हणाला, बस रिया, हेच तर मला हवे होते. मला नेहमी वाटत होतं की तू एक चांगली सून होऊ शकतेस, पण फक्त थोडा हट्ट आणि अहंकार तुला मागे खेचत होता. आतापासून आपण दोघे एकमेकांच्या आईबाबांचा मान सन्मान करू. रियाने त्याच्या हातावर हात ठेवून हळू आवाजात म्हणाली, थँक्यू अर्जुन, मला चूक सुधारण्यासाठी संधी दिल्याबद्दल. आज तुझ्यामुळे मी स्वतःला ओळखले. तू लवकरात लवकर जाऊन आईबाबांना कायमचे इथे राहायला घेऊन ये. हे ऐकताच अर्जुन खूप खुश झाला आणि रियाचे आईबाबाही खुश झाले. काही वेळाने ते सर्वजण आपापल्या घरी परतले. 2 दिवसांनी अर्जुन गावाकडे जाऊन आपल्या आईबाबांना घेऊन आला. सासू सासरे आल्याबरोबर रियाने त्यांना खाली वाकून नमस्कार केला आणि म्हणाली, आईबाबा, हे तुमचेच घर आहे. आणि हो, यापुढे आपण सर्वजण इथेच आनंदाने एकत्रित राहू. सुनेत झालेला बदल पाहून अर्जुनचे आईबाबा आश्चर्यचकित झाले. रियाने पुढे म्हणाली, आईबाबा, याआधी मी तुमच्याशी खूप चुकीचे वागले, त्यासाठी मला माफ करा. मोठ्या मनाने अर्जुनच्या आईबाबांनीही रियाला माफ केले. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती खुश होऊन म्हणाली, आईबाबा, फ्रेश होऊन पटकन जेवायला बसा. मी गरम गरम जेवाय वाढते. आज मी खास तुमच्यासाठी स्वयंपाक केला आहे. घरातील आनंदी वातावरण पाहून अर्जुनच्या आईबाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. डोळे पुसत ते म्हणाले, देवा, आमच्या घरात अशीच एकता आणि प्रेम राहू दे. त्या दिवशी कितीतरी दिवसांनी अर्जुनचे आईबाबा आपला मुलगा आणि सुनेसोबत एकत्र जेवायला बसले होते. रिया आणि अर्जुनचे घर आता खऱ्या अर्थाने घर झाले होते. मित्रांनो, लग्न हे फक्त 2 माणसांचे नाते नसते, तर ते 2 कुटुंबाचे बंध जुळवते. संसार टिकवण्यासाठी अहंकार सोडून परस्परांना आपलेपणाने स्वीकारणे गरजेचे असते. बरोबर ना मित्रांनो? ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.